यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर स्पेशल रेसिपी सविता लबडे। आपल्या घरात आज कालवणाला काही नाही तर झटपट बनवा बेसन पिठाच्या शेंगोळ्याचं कालवण। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचंय। त्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला मळून घ्यायचे, अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचे। हे बघा असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटं भिजायला ठेवणार आहे। तर आता आपल्याला रस्सा बनवण्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे। 2 कांदे उभे चिरून मी ते काळा करून घेतलेला आहे। 2-3 कढीपत्त्याचे पानं, खोबरं आणि आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेले 10-12 पाकळ्या, कोथिंबीर। हे सर्व आपल्याला आता बारीक वाटण करून घ्यायचंय। मिक्सर मधून वाटून घेते मी। छान असं बारीक करून घ्यायचंय। हे बघा असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण याची फोडणी करणार आहे। तर आता आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचंय। 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। जिरे टाकून घ्यायचे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, घरचा बनवलेला गरम मसाला आहे। आता आपण हे सर्व फोडणी करून घ्यायचे। छान असा मसाला परतून घ्यायचा। 1 चमचा संडे मसाला, अर्धा चमचा हळद। आता हे चांगलं छान असं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत। एक 5 मिनिटं चांगला मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे शिजले जातो। आणि तेल सुटेपर्यंत हे परतून झालं ना, मग मस्त कालवण होतं आपलं। हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे, छान असं तेल कढई सोडायला लागलेलं आहे बघा। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय। गरम पाणी टाकल्याने काय होतं, चांगली तरी येते। तर मी इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचंय, कारण शेंगोळे पण शिजले पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून जास्त पाणी टाकायचं। तर आता आणखी थोडं हे मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचंय। एकूण मी इथं 2 तांबे पाणी टाकलेलं आहे, कारण जास्त वेळ लागणारच आहे पाणी शिजायला, म्हणून मी 2 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आणखी जर लागलं शिजले नाही तर थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं। जर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि उकळी येण्याची वाट बघूया तो। तर आता हे पण छान पीठ भिजलेलं आहे। आता आपण याचे शेंगोळे बनवून घेणार आहे। आणि शेंगोळे म्हणजे खूप मोठे नाही शेंगोळे बनवायचे, अगदी एक एडा होईना असे शेंगोळे बनवायचे। आता हे कट करायचे आणि हे शेंगोळे पूर्ण चिटकवायचे नाही, गोल नाही बनवायचे आपल्याला। असे थोडीशी पुढे बाजू ठेवायची आणि असे बनवायचे। सर्व असे मी बनवून घेते पटपट। हे बघा आता याला उकळी आलेली आहे आपल्या रशाला। आता ही जी साईडची तरी दिसते, ही तरी आपण साईडला काढून घेणार आहे, कारण आपले शेंगोळे टाकल्यानंतर शिजायला वेळ लागतो, मग त्याच्यामध्ये ही तरी दिसत नाही। आपण ही तरी आता बाजूला काढून घेणार आहे। पूर्ण कालवण शिजल्यानंतर ती तरी आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकून देणार आहे। तर आता ह्या शेंगोळ्या आपण बनवलेल्या आहेत, ह्या पूर्ण गोल नाही बनवायच्या, तर असं थोडंसं गोल करायचं आणि थोडंसं पुढे चिटकून घ्यायचं। झाले, जास्त मोठं करायचं नाही, हे पटदिशी शिजतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं बघा। हे बघा हे असे करून घेतलेले आहेत मी। आता हे आपल्याला कालवणामध्ये टाकून घ्यायचे आहेत। कालवणाला पण छान उकळी आलेली आहे।
आता हे आपण एक एक सुट्ट सुट्ट करून टाकायचं आहे. आता यामध्ये आपण एक एक सोडून द्यायचंय, चिटकणार नाही. म्हणजे उकळीमध्ये सोडलं तर शक्यतो चिटकतच नाही. आता हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे. आता आपण चांगलं शिजण्याची वाट बघूया 10 मिनटं. आता आपलं कालवण छान शिजलेलं आहे. आता आपण हे गॅस बंद करून घेऊया. हे बघा, खाण्यासाठी आपलं हे शेंगोळ्याचं कालवण तयार झालेलं आहे. सोबत कांदा, भात, भाकरी, लिंबू आणि पापड. खूप छान झालेलं आहे. गावाकडचं जेवण आहे आपलं. तर मी असं हे माझ्या पद्धतीने हे कालवण बनवलेलं आहे गावाकडचं. तर तुम्ही सुद्धा असं करून बघा, खाऊन बघा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करत चला. मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. मस्त खा, स्वस्त राहा. चमचमीत व्हिडिओ जर पाहिजे असेल तुम्हाला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा.